धर्म इतकं सोप्पा नाही आहे, अध्यात्म इतकं सोप्पं नाही आहे दादा. औषधाचा थोडासा डोस तुमच्या पिकांना जास्त झाला तर पिकं जळून जातात. खतपाणी थोडंसं चुकीचं पडलं तरी झाड जळून जातं. तुमच्या पुढच्या पिढीला जर संस्कार तुमचे चुकीचे गेले आणि त्यांनी जर धर्म केला नाही आई, तर ह्या परंपरा नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून आपल्या धर्माला नीट समजून घ्या. आपला धर्म नीट समजला पाहिजे. परंतु गडबड काय होतं, देनुस्तनी गोचिड तोंड खोवी. जशा त्या गाईच्या सडाला गोचिड चिटकलेला असतो, त्या गाईच्या सडाच्या आतमध्ये दूध आहे, अमृत आहे, पण त्या वरती चिटकलेल्या सडाला चिटकलेल्या गोचिडाला ते समजत नाही. ते तिथं रक्तच पितं, ते तिथं दूध पित नाही. देनुस्तनी गोचिड तोंड खोवी, तो रक्तप्राशी बहुमस्त जीवी. गोडी क्षीराची नकळे तयाला, उपदेश कैसा आशिया मुडाला. असं तुम्ही काय पहिल्यांदा थोडं प्रवचन ऐकताय, 1000 वेळा आत्तापर्यंत ऐकलं असेल. पण नळे फुंकिले सोनारे, इकडून तिकडं गेले वारे. फक्त बसायचंय सत्संगाला, यायचंय सत्संगाला, करायचंय काहीतरी, देवदेव केला म्हणजे थोडंसं बरं वाटतंय. म्हणून मंडळी म्हणून आपण येतो आणि जे जे ऐकलं ते इथंच कुठंतरी टाकून देतो, घरापर्यंत काही नेत नाही. नेता येईल ते नेतो, पिशवी प्लास्टिकची घेऊन आलेली असते त्याच्यामध्ये प्रसाद बुंदी घेऊन जातो. जे न्यायचं ते नेत नाही. पदरं खाली राहतात, पदरं तसेच, डोकेही रिकामे राहतात, मनही रिकामे राहतात. बाबा तुमचं काम आहे, तुम्ही दक्षिणेपोटी आलेले असाल, तुमचं काम आहे, तुम्हाला बोलवलंय, तुम्ही तुमचं सांगायचं काम केलं, आम्ही ऐकायचं काम केलं. तुमचं तुम्हाला, आमचं आम्हाला, आम्ही चाललो आमच्या घरी. असं किती दिवस करणार? अनंत जन्म आपले वायाला गेले, पुन्हा पुन्हा जन्म घेतला, पुन्हा पुन्हा मेलो. पण आता तरी हा जन्म सोन्यासारखा आपल्याला भेटलेला असताना आपण त्याला सार्थकी लावणं गरजेचं आहे. अपेक्षा आहे मला, आता तुमच्याकडून एक अपेक्षा आहे की आता बऱ्याचशा तरुण माता इथं आहेत, भगिनी इथं आहेत, तरुण माणसं इथं आहेत, मध्यम वयाची पण माणसं आहेत. मला हा थोडासा खोचक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तिकडे 4-5च आपली मुलं आहेत, 2-4 लहान लेकरं आज्यांनी आणलेले. मला तुम्हाला एक खोचक प्रश्न दादा असा विचारायचा आहे का हो, तुम्ही विवाहित आहात ना, सगळे विवाहित आहे बरोबर की नाही? आणि मग तुम्हाला लेकरं नाही आहे का? तुम्हाला पोरसोर आहेत की नाही? मग ते कुठं गेलेत? त्यांना मोबाईल पाहायला, रील पाहायला घरी ठेवलं, मोबाईल चालवायला, गेम खेळायला ठेवलंय, की टीव्या पाहायला ठेवलंय, की शेतातली कामं करायला ठेवलं? तुम्ही का त्यांना पुढाकारानं म्हणत नाही? बायांनो, तुम्ही सगळ्या तरुणी जेवढ्या आहात तेवढे तुमचे तरुण नाही ना इकडं, कुठं गेले ते? एक स्त्री संपूर्ण परिवाराला बांधून ठेवत असते. स्त्रीचं काम आहे की ज्या पद्धतीने तुम्हाला मी भाकरी थापून देते, ज्या पद्धतीने तुम्ही मिसक्या मारत खातात, त्याच पद्धतीने सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत त्या परमात्म्याचं चिंतन करा. सकाळी उठल्यानंतर पहिलं देवाला हात जोडा, पहिले देवपूजा करा, नंतर तुम्हाला खायला मिळेल. हा स्त्रीचा दंड कसला पाहिजे? आपण त्यांच्यासाठी चोचले त्यांचे पुरवतो, मस्त मस्त जेवण खावण सगळं बनवतो, त्यांचे कपडे लत्ते धुतो, त्यांच्या अंडरपॅन्टीपासून तुम्ही धुणं चालू केलेले आहे. अरे पण त्यांना संस्कार म्हणून तुम्ही त्यांना काही वळणं द्यायची की ती तुमच्या हातामध्ये आहे ते का देत नाही? आपल्या पतीला सगळ्यात जगाच्या पाठीवरती जर वश करू शकते ना कोणी, तर ती पत्नी वश करू शकते. पत्नीला वश करण्याची ताकद आहे, पत्नीमध्ये ती ताकद आहे. म्हणून तुम्ही हाही हट्ट धरला पाहिजे. तुम्ही जसा हट्ट धरता की साडी घ्यायला तू चल, सोनं घ्यायला तू चल, अमकं मला पाहिजे, तमकं मला पाहिजे, मोबाईल बिघडला, अमकं झालं, तमकं झालं. आता धोंड्याला तुम्ही सगळ्यांनी घेऊन गेल्या असाल सगळीकडं, आता तुम्ही ते त्याच्यावरती मला तुम्हाला सांगायचं आहे, तिकडं घेऊन जाताना तुम्ही एकट्या का गेल्या नाही? तिकडं जोडीना कशा गेल्या? तुम्हाला माहिती आहे की एकटं जर गेलं तर आपलं काहीच होणार नाही, जोडीनं गेलं तर नरनारायणाची जोडी, लक्ष्मीनारायणाची जोडी म्हणून आपल्या दोघांचंही पूजन होईल. तिकडं जात असताना आपण जिकडं जाईल लग्न कार्यामध्ये जाऊ जोडीनं जातो, मग सत्संगाला सुद्धा आपण जोडीनं आलं पाहिजे की नाही? बरोबर आहे की नाही? चुकीचं बोलतंय? कुठं गेले पतिदेव? आले तुमचे सगळ्यांचे आले ना? नाही आले ना? ते कुठं गेले? घरी मोबाईल पाहते, टी व्ही पाहतात. वा, अर्धांगिनी म्हटल्यानंतर. परंतु गडबड अशी आहे, संत वारंवार आपल्याला उपदेश करतात आणि सांगतात की आपुला आपण करावा उद्धार, तरावया पार भवसिंधू. उद्धरे दात म्हणत मानम 6वा अध्याय, की स्वतःचा उद्धार स्वतः करा. आई नसेल ऐकत, एकदा सांगून पा, दोनदा सांगून पा, तीनदा सांगून. नसेल ऐकत त्याच्या नादी लागू नका. तो दगड तुमच्या जीवनात आलेला आहे, आता त्याला दगडासारखंच जपा. त्याला देव करायच्या नादात राहू नका, मूर्ती करायच्या नादात राहू नका. तो कधीही आयुष्यात मूर्ती होणार नाही. आजीबाई झाला मूर्ती तुमचा नाही ना? म्हातारा ऐकतच नाही, आपलं ऐकण्यासाठी नाहीयेच तो आहे ना.
म्हातारे बाबा आहे का? गेले? ऐकून गेले का न ऐकता गेले? ऐकलंच नाही शेवटपर्यंत. अहो सांगत होते मी तुम्हाला. ते असं द्या, ते थोडा प्रपंचिक विषय होईल. मला वाटतं बुडते हे जन देखवे ना डोळा येतो कळवळा म्हणून घ्या. तुम्ही वायाला जाऊ नका. आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा ना. काय आम्ही बिघडलो म्हणून तुम्ही बिघडू नका. आम्ही बिघडलोय? आम्ही घडलोय का बिघडलोय? घडले ना. मग तुम्ही कधी कपडे घेता? मग तुम्ही घडायला पाहिजे की नाही? तुम्ही घडणं गरजेचं आहे. हा खूप पुढचा मार्ग आहे. पण नीतिमत्तेने वागणे, व्यवस्थित देवधर्म करणे, सकाळ संध्याकाळ आपल्या देवपूजेची व्यवस्थित आणि देवधर्म करणे. देवपूजाही समजून घ्या. तुमच्या विशेषाची जाणकारी तुम्हाला पाहिजे. घरामध्ये देवपूजा अनन्य भक्ती करत असताना दुसऱ्या इतर मूर्त्या गोळा करू नका. मूर्त्या उगाच कुठलेही दगड देवासारखे दिसतात म्हणून ते देवही घरामध्ये ठेवू नका. बऱ्याचशा देवारांची मी हाल अपेष्ट बघितलेली आहे. कधी आता परत जर योग आला तर त्याच्यावरती विशेष करून बोलेल. परंतु धर्म करत असताना तो धर्म जाणून बुजून केला पाहिजे. प्रपंचामध्ये एक साधी चपाती करायची एक पद्धत आहे, भाजी करायची एक पद्धत आहे, वावर नांगरायची एक पद्धत आहे, घरातून बाहेर पडायची एक पद्धत आहे, कपडे घालायची एक पद्धत आहे. मग धर्म करण्याची, देवपूजा करण्याची एक पद्धत असली पाहिजे. उगाच काहीतरी उलटा सुलटा देव उचलायचा, कपडाला लावायचा, एक अगरबत्ती लावली म्हणजे झाला देवधर्म. अरे नाही दादा, असं जमत नाहीये. प्रपंचामध्ये असं अर्धवट करून बघा ना, तो प्रपंच होतो का? काहींना वाटतं की दिवसभर सकाळ संध्याकाळ फक्त मस्तपैकी काम केलं, चार पोरांना आपल्या खाऊ पिऊ घातलं, झाला, आपण कोणाचं वाईट केलं नाही, बरं केलं नाही. अरे असं शेळी बकरं सुद्धा जगतात. असं जगणं शेळी बकराचं सुद्धा आहे. काही माणसं म्हणतात की ब्रह्मचारी राहिलं म्हणजे देव भेटतो. अरे सलमान खाननी लग्न केलं नाही म्हणून त्याला देव भेटणार आहे का? हा, नाही जमत ना. एखादं जनावरही ब्रह्मचारी राहतं म्हणून त्याला देव भेटणार आहे का? नाही भेटणार. आपल्या अमूल्य जीवनाचा वेळ वायाला घालू नका. ऐक मानवा तुला सांगतो, नाम प्रभूचे बोल, दवडू नको रे आता वेळशी अनमोल, दवडू नको रे आता वेळशी अनमोल. अनमोल हा नर जन्म लाभला तो पूर्वीच्या भाग्याने, आली घडी तू सोडू नको रे तुझ्या या कुकर्माने. आपल्या चुकीच्या वागण्याने आपलं जीवन बर्बाद होतंय. सकाळी उठायचं, मस्तपैकी दिवसभर टाळमटोळा करायचं, सोफ्यावरती बसायचं, खुर्चीवरती बसायचं, थोडंफार काम असेल. आणि काम करणारी मंडळी 8 दिवस 7 दिवस काम करतात, 8व्या दिवशी परत आज आरामाचा दिवस आहे म्हणून आराम करतात. पण असा कोणीही माणूस नाही आहे की आज आरामाचा दिवस नसून आज देवाचा धर्माचा दिवस आहे आणि तो धर्मही केला पाहिजे. आणि मग आता विषय बरोबर आपला तिथं पोहोचला की हा जो पुरुषोत्तम मास आहे, हा अधिकाचा महिना, हा आता तुम्ही खायला लागतं म्हणून धोंड्याचा महिना केला. धोंड्याचा महिना हे शास्त्राचं नाव नाही आहे, कुठल्याही पुराणात आलेलं नाही. याला 3 नावं आहेत प्रामुख्याने. एक मलमास, दुसरा अधिक मास आणि तिसरा पुरुषोत्तम मास. 3 नावं आहेत. हा धोंड्याचा महिना फक्त आपल्या चोचल्यापुरता आहे. आणि ज्या वर्षी धोंड्याचा महिना आला त्या वर्षी पाऊस कमी पडतो, असं शास्त्र आहे. तुमच्याकडं थोडंसं आता झाली सुरुवात म्हणून ठीक आहे, पण आमच्या खाली दुष्काळ पडणार यावर्षी, अशी एक शास्त्र परंपरा आहे. पण वेळ बदलायलाही वेळ लागत नाही. मागच्या वर्षी मेच्या 10 तारखेलाच पाऊस सुरू झाला होता. हे भला पावसाळा, खूपच पाऊस सप्टेंबर दिवाळीपर्यंत पाऊस होता. कदाचित दिवाळीला काही ठिकाणी पाऊस आला तर सांगता येत नाही. कारण आपलीच प्रकृती बदलली आहे. घटक्यात माणसाचं काय होत नाहीये. सकाळी अहो माझ्याशी बोलला, भेटला, आम्ही मस्त चहा पिलो आणि दुपारी भावपूर्ण श्रद्धांजलीचा मेसेज आलेला आहे. आपलीच प्रकृती ध्यानावरती राहिलेली नाही, त्याच्यामुळे ही प्रकृती सुद्धा बिघडत चालली आहे. ज्यावेळेस सृष्टी निर्माण केली दादा, बरं का, त्यावेळेस या सृष्टीचं संपूर्ण पृथ्वीचं जे टेम्परेचर होतं ते 25 ते 27 होतं मिनिट. रात्रीचं 10 ते 15 आणि संध्याकाळचं दिवसाचं 25 ते 27, 30 पर्यंत टेम्परेचर आहे. आज चंद्रपूरचं टेम्परेचर 55 आहे. 55 टेम्परेचर आहे. अमरावती नागपूरचं टेम्परेचर 52 आहे. 47 ते 52 टेम्परेचर आहे. विदर्भातलं चंद्रपूर गडचिरोलीचं टेम्परेचर 50 ते 45च्या मध्ये आहे. आपला नाशिक जिल्हा कधीही 42 पर्यंत गेला नाही, यावर्षी गेला. या प्रकृतीवरती चुकीच्या पद्धतीने आपण अत्याचार केले. खत पाणी अमकं ढमकं काय चुकीचं जे टाकायचं ते टाकत चाललंय. झाड तोड करतोय, वृक्ष तोड करतोय, नको ते रासायनिक खतं टाकतोय. आणि जेणेकरून आपल्याला वाटतंय की ही ताजी हिरवी भाजी म्हणजे ही पौष्टिक आहे. अहो पण ती ताजी राहण्यासाठी तिला महिन्यातून 4 फवारे आहेत. बरोबर आहे का? आमची शेती नाही पण आम्ही शेतकऱ्यांचं पाहत असतो. ती ताजी राहावी म्हणून तिला 4-3 फवारे मारावे लागतात आणि तेव्हा ती ताजी राहते.
तिला आपण भक्षण करतोय. म्हणून कुठलंच असं पवित्र राहिलेलं नाही, कुठलंच चांगलं राहिलेलं नाही आहे. आणि त्या पृथ्वीवरती केलेला अत्याचार हा आपल्याच वाट्याला बरोबर त्या पद्धतीने येणार आहे. भलेही शेजारच्या गावामध्ये चुकीचा माणूस असेल म्हणून शेजारचं गाव दोषी असं नाही दादा. शेजारच्या गावाला पाहणारे दोषीच आहे. आणि मग जेव्हा वाटप होते, कोरोना आला तर तो फक्त नाशिकपुरता, अमरावतीपुरता, अहमदनगरपुरता, संभाजीनगरपुरता नाही आला. तो फक्त ह्या ब्राह्मणांपुरता, मराठ्यांपुरता, शूद्रांपुरता नाही आला. तो सगळ्या मानवजातीसाठी आला, नवे नवे प्राण्यांसाठी सुद्धा आला. प्राण्यांसाठी सुद्धा आला. माणसं मेली याच्यामध्ये नवल नाही आहे, पण जनावरांना सुद्धा तो भोग होता की टाकणारीच माणसं मेली. काय, जसं एका शेतामध्ये गाजरं टाकलेली होती आणि ती गाजरं खायला माकडं यायची दररोज. गाजर खायला माकडं यायची. पण एक दिवस दररोज तो जो शेतकरी होता तो दररोज त्या माकडांना मारायचा, दगडं मारायचा. आणि मग ती एक दिवस काय झालं की तो जो गाजरं टाकणारा शेताचा मालक आहे तोच मृत्युमुखी पडला, मेला बिचारा. आणि मग ती माकडं आली, त्यांनी बघितलं आज तर कोणीच हुसकायला येत नाही, कोणीच नाही. दररोज आले. 2-4 दिवसामध्ये त्या माकडांनी सगळी ती गाजरं फस्त करून टाकली. शेत सपाट झालं. आणि मग दुसऱ्या शेतामध्ये निघून गेले. परत 8-15 दिवसांनी आली, तिथं काहीच नाही आहे. परत महिन्याने आली, 2 महिन्याने आली, तिथंच काही नाही आहे. पुढच्या वर्षापर्यंत त्यांनी बघितलं की तिथं त्या शेतामध्ये कोणीच काही टाकलेलं नाही आहे. माकडांनी जो सुरुवातीला मालक मेला म्हणून जो आनंद व्यक्त केला होता, आता त्या माकडांवरती एकेकाने मरायची वेळ आली. ही प्रकृती आहे दादा. तुम्ही ज्या ज्या पद्धतीने जगताना त्याच पद्धतीने प्रकृती तुम्हाला आशीर्वाद देत असते, शापही देत असते. तुम्ही जर ह्या प्रकृतीवरती अत्याचार कराल, पाण्यावरती कराल, निसर्गावरती कराल, आकाशावरती कराल, जमिनीवरती कराल, तो अत्याचार आपल्याला व्याजासहित परत येणार आहे. तो अत्याचार आपल्याला त्याच पद्धतीने येणार आहे. आज हजारो पद्धतीच्या फॅक्टऱ्या चालू आहेत, इंडस्ट्र्या चालू आहेत, त्याचा जो धूर निघतोय, ओझोनचा थर कमी होतोय, उष्णता वाढत चालली आहे. ही पृथ्वी 12 सूर्य आग ओकेल इतकी तापणार आहे अशी भविष्यवाणी आहे श्रीमद भागवत पुराणात. 12 सूर्य आग ओकतील एवढं टेम्परेचर वाढेल. आणि मग 50 टेम्परेचरला आपल्या बशीमध्ये आलेला चहा असतो. 50 टेम्परेचर म्हणजे साधं टेम्परेचर नाही आहे. रेगिस्तानमध्ये जैसलमेर साईडला त्या वाळूवरती पापड ठेवला तरी तो भाजून निघतो, असं टेम्परेचर आहे. हळूहळू ते टेम्परेचर आपल्याकडे येईल, तापमान आपल्याकडे येईल. आणि आपण सुद्धा विस्कळीत झाल्याशिवाय राहणार नाही, आपलं सुद्धा जीवन बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सगळ्या गोष्टी आपण जपणं गरजेचं आहे. प्रकृतीत जपणं गरजेचं नाही असं नाही आहे, धर्मच जपणं गरजेचं आहे असं नाही आहे. शरीर स्वास्थ्य सुद्धा जपणं गरजेचं आहे. शरीराला सुद्धा जपा, चांगल्या पद्धतीने जपा. शेवटचा मुद्दा सांगतो आणि संपवतो की पुरुषोत्तम मास. हा पुरुषोत्तम मास म्हणजे काय हो? 12 महिन्याला वाली आहेत, 12 महिन्याला देवतांचे अधिपती आहे. आणि त्या 12 महिन्यांचे देवता अधिपती असताना त्या 12 महिन्यामधून एक तिथी वजा झाली. आपल्याकडे 2 कॅलेंडर चालतात, एक सूर्य कॅलेंडर, सोलार कॅलेंडर, आणि एक चंद्र कॅलेंडर म्हणजे लुनार कॅलेंडर. अशा या लुनार आणि सोलारमध्ये सूर्य कॅलेंडरचे दिवस आहे 354. तरुण मंडळी ऐका, 300 किती? सोलार कॅलेंडर वर्षाचे दिवस किती रे? वर्षाचे 1 वर्षाचे दिवस किती? 365. हे सौर ऊर्जेवरती चालणाऱ्या कॅलेंडरचे दिवस 365 आहे. पण चंद्र वर्षावरती चालणाऱ्या कॅलेंडरचे दिवस 354 आहे. आणि 354 वर्षामधून मग हे 11 दिवस वजा झाले. असे 3 वर्षांनी हे 11 तिथ्या वजा होऊन 33 दिवसाचा एक अधिक महिना तयार होत असतो. याला अधिक मास म्हणतात. आणि हा अधिक मास आपल्याकडे ज्या परंपरा आहे, आपल्याकडे जे बघण्याचं कॅलेंडरची जी पद्धत आहे ती चंद्र कॅलेंडरची पद्धत आहे. पौर्णिमेला आपला दिवस सुरू होतो, अमावस्येला दिवस संपतो. चंद्रपक्ष, सूर्यपक्ष, शुक्लपक्ष, कृष्ण पक्ष हे दिवसांचे कॅलेंडरच्या पद्धती आहे, मोजमापाच्या पद्धती आहे. आणि मग ते 354 दिवसामधले 11 दिवस जे वजा झाले त्याचा एक महिना तयार झाला, तो अधिक महिना तयार झाला. पण हा अधिक महिना तयार झाल्यानंतर 12 महिन्यांनी विचार केला की आम्हाला ज्या प्रत्येकाला मालक आहे, वैशाख आमचा आहे, ज्येष्ठ आमचा आहे, आषाढ आमचा आहे, श्रावण आमचा आहे, भाद्रपद देवतांनी प्रत्येकाने वाटून घेतलं. आणि मग जो हा अधिक मास होता तो म्हटला की मला कोण वाली आहे? परमात्म्यापर्यंत हा अधिक मास रडत रडत गेला, द्वापारीच्या कृष्णापर्यंत. आणि म्हटलं भगवंता, अरे सगळ्यांनी देवतांनी प्रत्येक महिन्याला धरून ठेवलेले, मला कोणी धरायला तयार नाही. भगवंत म्हणतात की तुझा वाली मी आहे. म्हणून ह्या महिन्याला पुरुषोत्तम मास नाव पडलं. आणि या पुरुषोत्तम मासामध्ये आपला सत्संग होतोय. तुम्ही भाग्यवान, मी तुमच्यापेक्षा भाग्यवान की मीही तुम्हाला सांगतोय या पुरुषोत्तम मासामध्ये त्या पुरुषोत्तम भगवंताचं. आता पुरुषोत्तम कोण हो? आपण प्रापंचिक असल्या कारणानं बघा. आणि मग ह्या महिन्याचं महत्त्व असं आहे की ह्या महिन्यामध्ये कुठलीही कार्य केल्या जात नाही. का केल्या जात नाही?
ते कार्य शेवटाला जातात अथवा न जातात असा भाग नाही आहे. या महिन्यामध्ये याच्यामुळं कार्य केल्या जात नाही की इतर जे काही 3 वर्ष 2.5 वर्ष जे आहे ते तुम्हाला प्रपंच करण्यासाठी आहे. इतर जे काही 35 महिने ते तुम्हाला प्रपंच करण्यासाठी आहे. परमात्म्याने असं नियोजन केलेलं आहे की अरे बाकीचे 3 वर्षामधले 35 महिने तुम्ही प्रपंच करा, पण ह्या 1 महिन्यामध्ये कमीत कमी देवधर्म करा. या 1 महिन्यामध्ये ईश्वर चिंतन करा, धर्मचिंतन करा. म्हणून हा पुरुषोत्तम मास आहे. पण याला सुद्धा आपण प्रपंचिक करून टाकलं की याला धोंड्याचा महिना करून जावई आणि पोर खुश करायची, जावयाला येईनी बहिणीला साड्या चोळ्या घ्यायच्या आणि एकमेकीचे गळे आवळत बसायचे एकमेकींच्या, आणि मग तेवढ्यापुरतंच गोड आहे ना आपलं, धोंडा खाण्यापुरतंच गोड आहे. धोंडा खाऊन गेल्यानंतर मग जेव्हा साडी तपासली जाते, तिची किंमत तपासली जाते, तिची क्वालिटी तपासली जाते, एका मिनिटामध्ये धोंडा लगेच खारट होऊन जातो, कडू होऊन जातो. होतं की नाही? सांगू नये अतिप्रपंच घ्या गादीवरून, परंतु आपण वागतो तसं. हा धोंड्याचा महिना नाही आहे, हा पुरुषोत्तमाचा महिना आहे. याच्यामध्ये जितकं जमेल तितकं पुरुषोत्तमाचं भगवान योगेश्वराचं चिंतन करावं, भगवंताचं नामस्मरण करावं, दररोज 15वा अध्याय वाचावं, दररोज 15वा अध्यायाचं स्मरण करावं, दररोज जमेल तेवढं. जावयाला वान करण्याची परंपरा ही प्रापंचिक परंपरा आहे, धर्माची परंपरा आहे की त्या परमात्म्याला जेवढं करता येईल तेवढं करावं. त्याला चांदीचं दान, सोन्याचं दान, जे सुवर्णदान, ग्रंथदान, जे देता येईल, दक्षिणेचं दान, जे देता येईल आपल्याला देता येईल नाही. 35 महिन्यामध्ये जेवढा प्रपंच केला त्यातून जेवढं काढता येईल तेवढं काढून या महिन्यामध्ये वारी करा, पदयात्रा करा, देवाला जा, धर्माला जा, सर्म करा, अमकं करा, तमकं करा. पण नाही, आपण फक्त आंबे पिळण्यामध्ये आणि आंबरस खाण्यामध्येच आपण ते आंबरस कधी जरा तुम्ही बनवताना बघितले पुरुष मंडळी, तर तुम्ही त्या बाईच्या हातची पोळीसुद्धा खाणार नाही, चपातीसुद्धा खाणार नाही. त्या आंबरस काढत असताना तोही फक्त 1 किलोचा काढताना नाही पाहिजे, 1 किलोचा स्वच्छ हाताने बनवला जातो. 10-10, 20-20 किलोचा काढताना बघायचा कशा त्या कोया हातातून सटकतात, जमिनीवरती पडतात, तरी ती बाई उचलून धुवून घेते, तिला थोडासा रस राहिलेला दिसत असतो. आणि अशा अवस्थेमध्ये तो आंबरस तयार होतो. पाणी एका बाजूला, आंबरसाच्या गुठल्या एका बाजूला, त्यात 2-4 मोळेही पडलेले असतात, तेही परत ते अर्धे शिरं निघाले नाही निघाले. असो तो भाग प्रपंचाचा जरी असेल, परंतु खाणं पिण्यासाठी आपले अनंत जन्म झालेलेच आहेत. मला मूळ मुद्दा हा सांगायचा आहे, खायला प्यायला अनंत जन्म आपले झालेले आहेत. अरे हा 1 जन्म तरी परमात्म्याला द्या, या 1 जन्मामध्ये तरी परमात्म्याचं चिंतन करा, या 1 जन्मामध्ये तरी देव भजा, स्मरा. आणि मग 35 महिने तुम्ही प्रपंच केला असतील, 35 महिने कळू राहिले ना मी बोललेलं, 3 वर्षामधले 36 महिने, पण 36 महिन्यामधला हा 1 महिना वजा केला तर 35 महिने. 35 महिने तुम्ही धर्म नसेल केला, पण ह्या 1 महिन्यात जर केला तर तुमचं आयुष्य जर 70 वर्ष असेल, किती आयुष्य जर 70 वर्ष असेल, पण हा 1 महिना जरी तुम्ही धर्म करत असाल ना, तर तुमचं 70च्या वर हे बोनस म्हणून तुम्हाला 71 भेटू शकतं. बोनस म्हणून हा 1 महिना तुम्ही जास्त जगाल. म्हणून कमीत कमी ह्या 1 महिन्यामध्ये तरी धर्म करा, या 1 महिन्यामध्ये तरी आपल्या गुरुला भेटा, आपल्या जीवनातील मार्गदर्शकांना भेटा. 1 महिन्यात तरी देवपूजेचा, धर्माचा नियम बनवा. शिन्नरच्या देवाला जाऊन किती वर्ष झाली हो, किती महिने झाले? काहींचे 4 झाले, काहींचे 2 झाले, काहींचे 3 झाले, काहींचं एवढं मोठं 10 महिने राहिलेलं स्वामींचं स्थान आहे. त्या स्थानाला आपण आपल्या त्या पेठेमधून जातो, सगळ्या दुकानांमधून जातो, विमलमधून जातो, खरड्यामधून जातो, आमक्यामधून जातो, सगळे वस्त्र घेण्यासाठी सोनाराच्या गल्लीतून जातो. देव किती लांब आहे तिथून, पण तिथं जाऊन आपण 8 दिवसाला जरी शिन्नरला जात असो, पण 8 दिवसाला देवाला नाही जात. आपण 8 दिवसा व्यापाराला जातो, धंद्याला जातो, आपल्या स्वार्थाला जातो. निस्वार्थपणे आपल्याला वाटत नाही की आपला परमपिता परमात्मा पुरुषोत्तम भगवान योगेश्वर कृष्ण इथं 10 महिने राहून गेला, त्याला सुद्धा आपण भेटून जावं. चक्रधर स्वामींच्या स्थानावरती डोकं ठेवा. अरे मैं तेरे धाम पे तू मेरे काम पे. जेव्हा तुम्ही त्याच्या धामावरती, त्याच्या स्थानावरती जाल ना, तो तुमची कामं आपल्या आपण लगारी लावत असतो, आपल्या आपण व्यवस्थित लावतात. त्यांनी जर ठरवलं तर त्यांनी ठरवल्यानंतर शेजारच्या वावरामध्ये सोबतच टरबूज लावले असतील, काकड्या लावल्या असतील, सोबतच जे काही पीक पेरलं असेल आणि तुम्ही सोबतच पेरलं असेल ना, पण त्याला 10 लाख होतील आणि तुमच्या 2 लाखाचा खर्चसुद्धा निघणार नाही. हे त्याच्या हातामध्ये आहे. होतं ना, असं घडतं की नाही प्रपंचामध्ये? म्हणून त्याला स्मरून आपण सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. या पुरुषोत्तम मासामध्ये पुरुषोत्तम भगवान योगेश्वर श्रीकृष्ण आहे, त्याला भगवद्गीतेचा आधार आहे. उत्तम पुरुष स्तन्य परमात्मेत उदाहरतो. उत्तम पुरुष भगवान परमात्मा, त्याला परमात्मेत उदाहरतो. त्याला परमात्मा असं वेदांनी म्हटलेलं आहे, गुरूंनी म्हटलेलं आहे, ग्रंथांनी म्हटलेलं आहे. त्या परमात्म्याचं चिंतन करा. पोरांनो, मोबाईल चालवत असाल, काही त्याच्यामध्ये चुकीचं नाही आहे, पण लहान लेकरांना मोबाईल देऊ नका.
तिकडून बॅटरी चमकली. आता तोही मुद्दा मी सांगतो. अहो तुमच्या हाताच्या स्पर्शाने त्या लेकराचं पोट भरलं पाहिजे. तुमच्या हातचं खाल्ल्यानंतर ते लेकरू शांत झालं पाहिजे. पण आयांनो, सिझरियनच्या जमान्यामध्ये त्या लेकराला तुम्ही खाऊ घालता ते गोड वाटत नाही. तुम्ही जेव्हा त्याला मोबाईल दाखवता तेव्हा त्याला गोड वाटतं. लक्षात घ्या, तुमचं मातृत्व घटलेलं आहे, तुमचं मातृत्व कमी पडलेलं आहे. भविष्यामध्ये ते पोरगं मोठं झाल्यानंतर मम्मी म्हणेल, आई म्हणेल की नाही सांगता येत नाही. आणि म्हटलं तरी पण ते तुम्हाला नोकराणीसारखंच ठेवेल. ते तुम्हाला आई म्हणून जोपासणार नाही. आई म्हणून ते तुम्हाला सांभाळणार नाही. हे नीट लक्षात घ्या. ही भविष्याची नांदी आहे, भविष्यामध्ये दिसणाऱ्या या गोष्टी आहे. लहानपणापासून त्याच्या हातामध्ये मोबाईल देण्याऐवजी लहानपणापासून त्या पोराला माळ दाखवा, मंदिर दाखवा, देवघर दाखवा, संस्कार दाखवा, परंपरा दाखवा. मगाशीच आनंदरावच्या घरी गेलो तेव्हा ती लहान लेकरू दंडवत करतो, तो दंडवत करायला शिकला. किती किती चांगले संस्कार आहे. मोठ्यांनी करावं याच्यामध्ये नवल नाही आहे, लहान्यांनी केलं पाहिजे. आणि तुमचं बघितल्यानंतर ती लेकरं तशीच होत असतात. कालच मी पोरांना एक रील पाहिली. ते पोरगं बापाशी बोलत असताना काहीतरी ते बाप वडील त्याला सांगत होते आणि म्हटलं, बोलता बोलता ते पोरगं म्हणतं, बाबा तात्या तुम्हाला काही कळत नाही हो, तुम्ही थोडंसं शांत बसा. तो बाप बिचारा शांत बसला. पण नेमकंच त्याची बहीण तिथं गावाला आली होती, घरी आली होती. आणि त्या बहिणीचं एवढंसं 3री-4थीचं पोरगंही तिथं होतं. त्या पोराने ते वाक्य ऐकलं आणि मग संध्याकाळी ते अभ्यासाला बसलं. आणि अभ्यासाला बसल्यानंतर ते गणित सोडवत होतं. ते म्हटलं आईला, म्हटलं आई मला हे गणित सोडून दे ना. ती आई म्हटली, अरे आपल्या बाबाकडे जाय ना, बाबा सोडून देतील. ते पोरगं लगेच म्हटलं की आई मम्मी अहो बाबाला काही कळतं, बाबाला थोडं जमतं गणित सोडवायला, बाबाला काही कळत नाही. त्या आईनं लगेच त्याच्या मम्मीनं थोबाडीत मारली. म्हटलं असं म्हणतो, बाबाला काय कळत नाही, आपले बाबा आहे. अगं आई मी नाही म्हणत, असं सकाळी मामा म्हणत होता. असं सकाळी मामा म्हटला की बाबा तुम्हाला काही कळत नाही म्हणून मी वाक्य वापरलं. म्हणजे आपण ज्या पद्धतीने बोलणार, चालणार, वागणार तशी आपली पुढची लेकरं. आणि मग तुम्हाला वाटतं का हो, तुमच्या लेकरांनी स्वार्थी निघावं, तुमच्या लेकरांनी पापी निघावं, तुमच्या पोटी जे लहानपणी कृष्ण कृष्ण म्हणून जन्माला आलेले मोठ्यापणी कंस व्हावे, रावण व्हावे, असं वाटतं का तुम्हाला? नाही वाटत ना. म्हणून त्यांना धर्माचे संस्कार द्या, त्यांना धर्म शिकवा. या पुरुषोत्तम मासामध्ये हा तुम्ही सत्संग घेतलाय, हा सत्संग तुमचा सदैव वाढत राहावं. महिन्याला होणारा सत्संग 15 दिवसाला झाला पाहिजे. काय महाग नाही, काही नियोजन लागत नाही. दादा आमचे 3-3, 4-4, 5-5 वर्ष झाली सत्संग चालू. छोट्या छोट्या गावातून 10-20 माणसांपासून सुरू केलेले सत्संग 300-400 माणसं दर महिन्याला हजर होतात निस्वार्थपणे. तेच जर आपल्या 1 दिवसातही लग्न होतं, 1 तासातही होतं, नवे एका मिनिटात पळून जाऊनही होतं, तरी पण आपण त्याला 4-4 दिवसाचं रूप देतो. मेहंदीचं असेल, संगीत असेल, काय अगोदरच्या दिवशीची हळद असेल, नंतर लग्न असेल, नंतर वरात असेल, नंतर 5-5 परतमुळं असतील, सगळे खर्च आपण उचलतो की नाही? आनंदाने करतो. आपल्या व्यवहाराचा भाग आहे म्हणून आनंदाने करतो. पण देवाधर्माचं निघाल्यानंतर 5,000 लागतील, 10,000 लागतील, लगेच आपल्या कपाळावर आठ्या पडतात. लगेच आपल्याला चिंता सतावते. अरे 10,000, 5,000, 2,000, 1,000, काय आपण शुद्र हृदयाची माणसं. आणि मग 1,000 2,000 देवाधर्माचा निकष लावणारी आपण माणसं त्याच्याकडे जेव्हा मागतो त्यावेळेस आपल्याला कुठंतरी आपल्या मनाचं दौर्बल्य समजलं पाहिजे, दरिद्रता समजली पाहिजे की परमात्म्याला ज्या अर्थी आपण देऊ शकत नाही त्याच्याकडे मागायचं सुद्धा आपल्याला राईट नाही आहे. म्हणून त्याला तन मन धन तनही द्या. नुसतं शरीराने उपस्थित राहू नका. शरीराने त्या माणसाने उपलब्ध राहावं की ज्याच्याकडे बिचाऱ्याकडे खरंच खर्चायला काही नाही आहे, पण ज्याच्या खिशांना दाबून पुणके भरलेले, तोही म्हणतो नाही माझ्याकडून वर्गणी बिरगणी काही नाही, वाटलंच तर पत्रवळ्या उचलायला येतो मी. कशाला येतो बाबा, तू तुझेच बाहेर थांब, तिथं काहीच करायची गरज नाही आहे. म्हणून ज्याच्याकडे तन असेल त्यांनी तन द्यावं, ज्याच्याकडे मन असेल त्यांनी मन द्यावं, ज्याच्याकडे धन असेल त्यांनी धन द्यावं. सगळ्यांनी अरे प्रपंचाला उभारता तुम्ही त्या प्रपंचामध्ये कधी माती व्हाल हे कधीही तुम्हाला सांगता येणार नाही. पण त्या प्रपंचासोबत परमार्थ जर तुम्ही केला तर त्या मातीमधूनच तुमचं सोनं झाल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. तुमचं सोनंच होणार, तुमचं जीवन सुवर्णमय झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या प्रपंचातून थोडंसं बाहेर निघा आणि बाहेर निघून थोडासा परमार्थ करा. दिवस वायाला घालू नका. तरुण मंडळी बघा, तुम्ही रील पाहत असाल, लाईक करत असाल, याला शेअर करत असाल, पण ते करता एक गोष्ट नीट लक्षात घ्या, तुम्ही ज्यांना लाईक करता, शेअर करता ना, ती मंडळी तुमच्या त्या लाईकवरती, शेअरवरती, व्ह्यूजवरती पैसा कमवते. ती रील स्टार झालेत
आणि ते मोठे मोठे त्यांचे ते पैसे वाढायला लागले, बॅलन्स वाढायला लागले आणि आपला 399चा 999चा एका महिन्यामध्ये 2 GB 3 GB आपला एका मिनिटामध्ये संपायला लागला. आपण त्याला फक्त टाईमपासवारी घेतलेले. मोबाईल ही टाईमपासची गोष्ट नाही आहे, ती काळाची गरज आहे. त्या गरजेप्रमाणेच आपण त्याचा वापर करा आणि त्यातून थोडंसं मग काही आध्यात्मिक गोष्टी असेल, स्वयंपाक करत असताना कुठंतरी एखादं चांगलं प्रवचन लावा, कीर्तन लावा, सकाळी उठल्या उठल्या एखादं छोटंसं चांगलं भजन लावा, घरातलं वातावरण प्रसन्न करा. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन प्रसन्न असेल तर तिथं देवधर्म होईल, तिथं लेकरं बाळं तुमचं ऐकतील. जर तुम्ही चिडत चिडत स्वयंपाक बनवला, इकडं भांडे आपटत तिकडं भांडे आपटत जर स्वयंपाक बनवला, का तो पती खुश होऊन खाणार आहे? का त्याचं मन आपल्या कामावरती लागणार आहे? का पोरांची बुद्धी सात्विक होऊन ते अभ्यासामध्ये त्यांचं मन लागणार आहे? लागणारच नाही. म्हणून अशा पद्धतीचे असभ्य वर्तन न करता धर्म करा. आपला धर्म समजून घ्या आणि तो धर्म समजून धर्म चांगल्या पद्धतीने करायला शिका. आपला धर्मच आपल्याला तारणार आहे आणि धर्म जर पुढच्या पिढीला तुम्ही जर दिला, उद्या तुमच्या लेकरांक प्रॉपर्टी नसेल, संपत्ती नसेल, पण धर्म जर असेल ना, तर ते तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत संगोपन केल्याशिवाय राहणार नाही. ते तुम्हाला सोडणार नाही. पण फक्त तुमच्याकडं तुम्ही त्यांना फक्त प्रॉपर्टीचे वारसदार बनवले, तर शहरामध्ये बघा अशी काही माणसं आहेत की ज्यांच्याकडं आता पैसा आहे, पाणी आहे, पण लेकर जवळ नाही आहेत, लांब गेलेली आहे. बळावता बळ पंखामधले पक्षी उडून जाई, कुणी कुणाची नाही राजा, कुणी कुणाची नाही. म्हणून कळकळीची विनंती करून सांगतो की धर्म करा. आपल्या जीवनामध्ये जेवढा धर्म तुमचा वाढेल तेवढाच परमात्मा तुमच्या जवळ येईल. आपल्या ग्रंथांना समजून घ्या. दररोज एक श्लोक तरी वाचायला शिका. जे उपदेशी मंडळी आहे, आजपासून कमीत कमी 7-8-10 दिवस जेवढी पुरुषोत्तम मासाची उरलेली आहे, त्या पुरुषोत्तमाची स्तुती म्हणून 15वा अध्याय वाचा. दररोज सकाळी उठल्यानंतर उद्दमूलमदशाकमश्वत्तम पोरांनाही शिकवा. त्यांची बालसंस्कार शिबिरं घ्या. जिथं होतील, चांगले सांगतील त्या महात्म्यांकडं, मंडळीकडं न्या. आज ही वेळ आपल्या हातामध्ये आहे. उद्या बरबाद एखादी गोष्ट जर चुकीची व्यसनाची जर त्यांना लागली, लत जर लागली, तर ते वाचणार नाही. त्यांना सुधरवता आपलं म्हातारपण कधी जवळ येईल आणि आपण या जगातून कधी जाऊ हे आपल्यालाही कळणार नाही.